गुरु भेटल्यानंतर पहिल्यांदा दीक्षा देतात. दीक्षा दिल्यानंतर शिक्षा देतात आणि शिक्षा दिल्यानंतर अनुग्रह करतात. दीक्षा म्हणजे मंत्र देण्याला दीक्षा म्हणतात. मंत्र दीक्षा दिल्यानंतर शिक्षा म्हणजे त्याच्याकडून अध्ययन करून घेतात, ही शिक्षा. शिक्षा म्हणजे बांधून घालणं नव्हे, शिक्षण. आणि त्या साधनेतून त्या अभ्यासातून तो आता परिपक्व झालेला आहे, मग आता अनुग्रह करतात. मंत्र म्हणजे अनुग्रह नव्हे, शेवटची अवस्था. नंतर नाथ महाराज तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, या पद्धतीने ते सद्गुरु जीवनामध्ये कृपा करतात. आणि तुकोबारे म्हणतात माझ्या जीवनामध्ये खरेच मला सद्गुरु भेटले आणि खरीच माझ्यावरती कृपा केली, मी पूर्णत्वाला प्राप्त झालो. आपल्याला सुद्धा पूर्णत्वाला प्राप्त व्हायचं आहे आणि पूर्णत्वाला प्राप्त होण्याकरता साधना करीत राहा, गुरु शोधायला जाऊ नका. तुका म्हणे न करावी तातडी. काय तुम्ही त्याच्याकरता शोधण्याची तातड करू नका, साधना करीत राहा. साधना करता करता तुमच्या जीवनामध्ये ती वेळ येईल आणि तुम्हाला आपण गुरु भेटतील. फक्त साधना करीत राहा, साधनेमध्ये आळस करू नका. जुम्मा की जुम्मा. माणसं ह्या सप्ताहाला आली की पुढच्या सप्ताहालाच येतात.